धामणगावच्या शिरपेचात रोवला मुलींनी मानाचा तुरा। संघटित युवा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला खेळाडूंचा सत्कार। पुणे येथील राज्यस्तरीय 17 वर्षाच्या आतील मुलींचे रग्बी मॅचमध्ये प्राप्त केले दुसरे स्थान। पुणे येथे आयोजित केलेल्या 17 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय रग्बी मॅचमध्ये धामणगाव येथील मुलींनी दुसरा क्रमांक प्राप्त करून धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। विद्येचे माहेरघर समजले जाणारे धामणगाव रेल्वे येथे नुकत्याच झालेल्या 10वी व 12वीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय 17 वर्ष वयोगटाच्या आतील मुलामुलींच्या रग्बी मॅचमध्ये धामणगावातील टीमने दुसरे स्थान पटकाविले आहे। दिनांक 8 व 9 रोजी खेळल्या गेलेल्या राज्यस्तरीय 17 वर्ष वयोगटाच्या आतील मुलामुलींच्या रग्बी मॅचमध्ये अनेक राज्यातून व शहरातून नागपूर, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अकोला, पुणे व अशा अनेक शहरातून अनेक रग्बी खेळाडू यांनी भाग घेतला होता। तेव्हा कोल्हापूर येथील रग्बी खेळाडूंनी प्रथम क्रमांक आणला असून धामणगावातील रग्बी टीमने दुसरे स्थान प्राप्त करून धामणगाव रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। सर्व रग्बी टीम व प्रशिक्षकांचे संघटित युवा पत्रकार संघाच्या वतीने धामणगाव रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले। यावेळी संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे, उपाध्यक्ष संतोष वाघमारे, स्टार पत्रकार अनिलजी शर्मा, सदस्य हितेश गोरिया, पवन बहाळ, सलमान खान, ज्येष्ठ पत्रकार चेतन कोठारी तसेच सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटेकर, प्रशांत मून, रेल्वे सहाय्यक पोलीस रमेश वाघमारे व शहरातील नागरिकांनी सर्व टीमचे व त्यांच्या कोच व प्रशिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। धामणगाव व तालुक्यातून सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिलेन शर्मा, तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। आणि पहिल्यांदा मी सर्व पत्रकार संघटनेचा आभार मानतो की त्यांनी आमची सोबत केली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। तसेच आम्ही 7 तारखेला 7-8ला पुणे इथे रग्बीच्या टुर्नामेंटच्या स्टेट लेवलच्या मॅचेस होत्या। त्याकरता आम्ही 7 तारखेला अमरावतीवरनं पुन्हा गेलो, नंतर पुण्याला एक दिवस आम्ही रेस्ट केला। नंतर 8 तारखेला आमच्या मॅचेस होत्या स्टेट लेवलच्या अंडर 17 प्लेयर्स। सकाळी 8 वाजता आमचा पहिला सामना लागला नागपूरसोबत आम्ही 40-0 विजयी झालो। आम्ही 40 गोल केले आणि नागपूरसोबत आम्ही एकही गोल करून दिला नाही। नंतर दुसरा मॅच लागला आमचा सांगलीसोबत, नंतर आम्ही सांगलीसोबतही 42-0 त्यांना जिंकलो। आणि थर्ड आमचा क्वालिफाय मॅच होता नाशिकसोबत आम्ही 10-5 अशा स्कोरने आम्ही विजय केला आणि आम्ही फायनलमध्ये आमचा फायनल मॅच कोल्हापूरसोबत लागला। कोल्हापूरसोबत आम्ही पाऊस असल्यामुळे आम्ही पावसात प्रॅक्टिस झालेली नव्हती आमची, त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो। त्यामुळे आम्ही अपेक्षित ठरलो आणि असे प्रयत्न करेल की नेक्स्ट टाईम जेव्हाही मॅचेस राहील आणि पावसातसुद्धा प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करेल आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच विजय होऊ असं सांगेल। आणि तसेच मी या मुलींच्या पॅरेंट्सलासुद्धा आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मुलींना ग्राउंडवर 3 टाईम पाठवलं सर। म्हणजे आजकालच्या मुलींना ग्राउंडवर पाठवत नाही, पण त्यांच्या पॅरेंट्सनी या मुलींना प्रॅक्टिससाठी सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता अशी 3 टाईम या मुलींनी प्रॅक्टिस केली आणि त्यांच्या पॅरेंट्ससुद्धा त्यांना इथे ग्राउंडवर पाठवलं। त्यांच्या मुलीच्या मागे आमच्या पॅरेंट्सचा मोठा आधार की त्यांनी त्या मुलींना सपोर्ट करतात स्पोर्ट्ससाठी। तर त्यांच्या पॅरेंट्सला मी एकदम मनापासून धन्यवाद मानतो आणि असेच त्यांनी या मुलींना ग्राउंडवर पाठवत राहावे आणि या मुलींचं भविष्य उज्ज्वल होईल त्यासाठी मी प्रयत्न करेन। धामणगाव टीमचा विजय असो। आणि तसेच तुम्हाला या मॅचेस